ओबीसीचे आरक्षण वाचवण्यासाठी 29 ऑक्टोबरला भव्य एल्गार मोर्चा। ॲडव्होकेट अविनाश भोसीकर। महाराष्ट्र सरकारने ओबीसी आरक्षणावर गदा घालून अन्याय केला आहे। जीआर काढून 58 लाख बोगस नोंदीच्या आधारे ओबीसी प्रमाणपत्र वाटप केले आहे। याची त्वरित चौकशी करून तो काढलेला जीआर रद्द करावा। प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यावर त्वरित गुन्हे दाखल करावे। यांच्यासह अनेक मागण्यांसाठी दिनांक 29 ऑक्टोबर 2025 रोजी भव्य जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकणार असून या मोर्चामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर, माजी मंत्री विजय वडेट्टीवार, धनंजय मुंडे, छगन भुजबळ, लक्ष्मण हाके यांच्यासह अनेक नेत्यांची उपस्थित राहणार असल्याचे पत्रकार परिषदेत अविनाश भोसीकर यांनी सांगितले। येणाऱ्या 29 ऑक्टोबर रोजी नांदेड येथे नांदेडमधील तमाम ओबीसी, भटकेमुक्त, बलुतेदार, मायक्रो ओबीसी समन्वय समितीच्या वतीने महामोर्चा त्या ठिकाणी ओबीसी एल्गार महामोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे। या महामोर्चाला मार्गदर्शन करण्यासाठी बहुजनांचे नेते सरदेव श्री बाळासाहेब आंबेडकर, राज्याचे नेते ओबीसीचे आमचे विजय वडेट्टीवार साहेब, आदरणीय छगन भुजबळ साहेब, आदरणीय धनंजय मुंडे साहेब, ओबीसी नेते लक्ष्मण हाके साहेब, ओबीसी नेते नवनाथ आबा वाघमारे साहेब व इतर सर्व ओबीसी नेते या ठिकाणी ओबीसी महामोर्चाला मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत। या ओबीसी महामोर्चामध्ये स्पष्ट आमच्या 3 मागण्या आहेत। प्रथम मागणी अशी आहे की 2 सप्टेंबर रोजी ओबीसी विरोधी राज्य सरकारने काढलेला जीआर हा त्वरित रद्द करण्यात यावा। त्याचबरोबर 58 लाख बोगस ओबीसी नोंदी ज्या घेतलेल्या आहेत त्या त्वरित रद्द करण्यात याव्या। त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये ओबीसीची त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्राची जातनिहाय जनगणना ही त्वरित सरकारने करावं अशी मागण्या घेऊन ओबीसी भटकेमुक्त सर्व नांदेडमधील समन्वय समितीच्या वतीने हा महामोर्चा आयोजित केला जाणार आहे। सर्व जाती सर्व जमाती गुण्यागोविंदाने नांदत असताना प्रत्येक जातीमध्ये भांडण लावून ओबीसी मध्ये इथल्या प्रस्थापित समाजाला सर्टिफिकेट देऊन जीआर काढून राज्य सरकारने इथल्या 60% ओबीसी समाजाचं वाटोळ करण्याचं काम केलेलं आहे। त्याचबरोबर समाजामध्ये तेढ निर्माण करून राज्याची आणि देशाची व्यवस्था खिळखिळी करण्याचा प्रयत्न चालू आहे। माझा स्पष्ट आरोप आहे की त्या ठिकाणी देशाच्या संविधानामध्ये गोंधळ करण्याचं काम, आरक्षण संपुष्टात आणण्याचं काम हे राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून करत आहे। येणाऱ्या 29 तारखेला नांदेड जिल्ह्यामध्ये अण्णाभाऊसाठी चौकापासून ते कलेक्टर ऑफिसपर्यंत भव्य मोर्चा राहणार आहे। त्याच ठिकाणी प्रमुख आमच्या मार्गदर्शन ओबीसी जनतेला होणार आहे। त्यासाठी जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील सर्व ओबीसी समाजातील जातींना आवाहन करतो की जास्तीत जास्त लोकसंख्येने या महामोर्चाला उपस्थित राहा। अंदाजे किती आमची प्लॅनिंग 5 लाख लोकांची आहे, जनतेची आहे। जास्तीत जास्त 5 लाखाच्या वरूनच येतील अशी आमची अपेक्षा आहे।